मला आरएस काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली आणि तेव्हापासून जी माझी पवारसाहेबांशी जी नाळ जुळली गेली ती आज या क्षणापर्यंत कधी तुटू शकली नाही. उद्या पवारसाहेब भाजपत गेले, उद्या पवारसाहेब कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले किंवा उद्या पवारसाहेबांनी आणखी काही वेगळी भूमिका घेतली तर पवारसाहेबांचा तो डबा मी सोडणार नाही. पण पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला जी प्रतिष्ठा महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे ती माझ्या दृष्टीने मी अतिशय मोलाची समजतो. पण पवारसाहेबांचा पुणे शहरातला एकनिष्ठ कार्यकर्ता, पवारांची साथ न सोडलेला कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बोट दाखवतात. पवारसाहेबांचं अभिनंदन केल्यानंतर म्हणले, अंकुश तुझं पायगुण चांगला आहे, काही मिळालं तरी आनंदी राहतोय, पण पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाची निष्ठा सोडत नाही. तो माझ्या दृष्टीने खरा कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता. कितीही संकट आली तरी आपला पक्ष पुन्हा पुन्हा उभा राहील आणि सगळ्या संकटांवर मात करून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ असं एखादा नेता जेव्हा विश्वासाने सांगतो, ठामपणे सांगतो, तेव्हा त्याच्या मागे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज उभी असते. आणि अशाच निष्ठावान कार्यकर्त्यांचा परिचय करून देण्यासाठी नवराष्ट्र आपल्याकडे समोर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम, कार्यकर्ता मी कार्यकर्ता. आणि या सदरामध्ये, या कार्यक्रमामध्ये आज आम्ही तुम्हाला ओळख करून देतोय अंकुश काकडे यांची. मी 1968 सालापासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्या पहिल्या काळामध्ये गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कामाला सुरुवात केली. अर्थात त्यावेळेला कार्यकर्ता म्हणल्यानंतर छोट्या कार्यकर्त्याला काम काय तर निवडणुकीमध्ये भिंती रंगवणं, पोस्टर चिकटवणं, पताका तयार करणं आणि घरोघरी पत्रकं वाटणं आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी ते मतदान केंद्रावरती मतदारांच्या चिठ्ठ्या काढून देणं, एवढंच मर्यादित काम त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती असायचं. आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे करायचो. मीच नाही तर माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आणि सर्व पक्षामधील कार्यकर्ते काम करायचे. 80 साली निवडणुका झाल्या त्यावेळेला पवारसाहेबांची आरएस काँग्रेस होती. कारण देवराज अरस हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आरएस काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आरएस काँग्रेस म्हणूनच त्यावेळेला 1980 साली पवारसाहेबांनी निवडणुका लढविल्या. मला सुद्धा एक छोटा कार्यकर्ता, म्हणजे त्यावेळेला तर मी साधा नगरसेवक देखील नव्हतो, पण पवारसाहेबांनी मला त्यावेळेच्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मला आरएस काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली आणि तेव्हापासून जी माझी पवारसाहेबांशी जी नाळ जुळली गेली ती आज या क्षणापर्यंत कधी तुटू शकली नाही. मग अनेक स्थित्यंतरं झाली. पवारसाहेबांनी पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला मी पवारसाहेबांबरोबरच राहिलो. पवारसाहेबांनी पुन्हा सोनिया गांधींच्या प्रश्नाबाबतीमध्ये वेगळी भूमिका घेतली. त्यावेळेला पवारसाहेबांना बाजूला काढलं गेलं. त्यावेळेला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांनी स्थापन केला. त्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही पवारसाहेबांच्याच बरोबर राहिलो. 2023 साली आमच्या त्या 1999च्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा दुफळी झाली. अजितदादा पवारसाहेबांपासून बाजूला झाले. ते त्यांचे सख्खे पुतणे होते, ते बाजूला झाले, पण आम्ही मात्र त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यापासून बाजूला झालो नाही ते आजपर्यंत. मी अनेक वेळेला सांगतो की रेल्वेला इंजिन असतं आणि त्या इंजिनाला जे डबे जोडलेले असतात ते इंजिन ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी ते डबे जातात. आज आमचं इंजिन हे पवारसाहेब आमचं इंजिन आहे आणि त्यांच्या पाठीमागच्या डब्यांमध्ये आम्ही बसलेलो आहोत, मी बसलेलो आहे. त्यामुळे ते इंजिन ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर जाईल. असं होणार नाही, पण राजकारणात गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं काय होऊ शकतं. उद्या पवारसाहेब भाजपत गेले, उद्या पवारसाहेब कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले किंवा उद्या पवारसाहेबांनी आणखी काही वेगळी भूमिका घेतली तर पवारसाहेबांचा तो डबा मी सोडणार नाही. त्यांची भूमिका
कदाचित व्यक्तिशः मला पटत नसली तरी नेत्याप्रती असलेली आपली एकनिष्ठता ही जपली पाहिजे, ह्या भूमिकेतून मी त्यांच्याबरोबर राहणार आहे. पण पवारसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून मला जी प्रतिष्ठा महाराष्ट्रामध्ये मिळालेली आहे ती माझ्या दृष्टीने मी अतिशय मोलाची समजतो. आज कुठेही गेलो तरी मी माझी स्वतःची आत्मप्रौढी करत नाही, पण पवारसाहेबांचा पुणे शहरातला एकनिष्ठ कार्यकर्ता, पवारांची साथ न सोडलेला कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बोट दाखवतात. आज सुरेश कलमाडी आहेत, उल्हास पवार पण आहेत. दुर्दैवाने विलासरावांचं निधन झालं, पण 1999 साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानंतरच्या लगेचच काही वेळेमध्ये आमच्या तिघांची बैठक सुरेश कलमाडींनी मुंबईच्या ओबेरॉय शेरेटन या ठिकाणी घडवून आणली. आणि त्यावेळेला सुरेश कलमाडींचा आग्रह होता की त्यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये यावं. विलासराव देखील म्हणले, अंकुशराव या आमच्या पक्षामध्ये, सोनियाजींकडनं तुम्हाला मी काहीतरी चांगलं पद मिळवून देतो, वेळ पडली तर आमदारकी सुद्धा मिळेल. मी त्यांना त्यावेळेला त्या पहिल्याच भेटीत स्पष्ट सांगितलं की सीएम साहेब मला आमदार व्हायचंय, पण पवार साहेबांना सोडून मला आमदार होणं इष्ट वाटत नाही आणि ते मला नकोय. त्यांनी त्यानंतर सांगितले, ठीक आहे, 8-10 दिवस वाट पहा, विचार कर आणि तू विचार करून मला काय त्याचं उत्तर द्यायचं असेल ते दे. पण माझा निर्णय पक्का होता. योगायोगाने त्यानंतरच्या कालखंडामध्ये 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने विलासराव देशमुख टिळक स्मारक मंदिरमध्ये आले होते. टिळकांचा पुरस्काराचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उल्हास पवार होते, सुरेश कलमाडी देखील होते आणि मी पुढे प्रेक्षागृहामध्ये पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये बसलेला असेल. विलासरावांनी पहिल्यांदा आमचा नजर देखील झाली आणि त्याचे पीएनी मला थोड्या वेळाने सीएम साहेबांनी तुम्हाला आतमध्ये बोलवलं म्हणून सांगितलं. मी आतमध्ये गेल्यानंतर मला म्हणले, काय झालं अंकुशराव, तुम्ही काय विचार केला की नाही? म्हणलं, साहेब मी त्या दिवशी तुम्हाला जे उत्तर दिलं तेच माझंच उत्तर आहे. पण प्रतिभा तुम्हाला आश्चर्य वाटेल, विलासराव म्हणले, माझं सॅल्यूट आहे तुम्हाला की साहेब म्हणजे आपल्या नेत्याप्रती एवढी निष्ठा ठेवणं सध्या कोणी ठेवत नाही. निष्ठेचं फळ तुम्हाला आज न उद्या कधीतरी मिळेल. पण लक्षात असणारा क्षण म्हणजे की या पुणे शहराचं महापौर होणं. म्हणजे मी अनेक वेळेला सांगायचो की मी ज्या भागातून निवडून आलो तो भाग काही काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या विचारसरणीला अनुकूल नव्हता. जनसंघ म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाचं तिथे प्राबल्य होतं आणि त्याच भागातून मी निवडून आल्यानंतर माझ्या अगोदर ज्यांनी 10-15 वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले अशी अनेक मंडळी होती. मग दिवाकर खिलारी असतील, शंकरराव निमाण असतील, असे अनेक नावं घेता येतील. पण त्यांना डावलून म्हणा पवारसाहेबांनी 1988 साली माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला अगदी 40 ते 42व्या वर्षी पुणे शहराचं महापौर पद दिलं. तो माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि भावनिक क्षण होता. म्हणजे मी अनेक वेळेला म्हणायचो की अजितदादांचं आणि पवारसाहेबांचं नातं हे चुलता पुतण्याचं आहे. त्यामुळे अजितदादांनी त्यांना साथ देणं ह्यात फार विशेष नाही, पण माझ्यासारख्या किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं नातं नेता आणि कार्यकर्ता आहे. आणि नेता आणि कार्यकर्ता असताना सुद्धा आम्ही पवारसाहेबांची साथ सोडली नाही. पूर्वी कार्यकर्ता, त्याच्यानंतर मग एक साधा कार्यकर्ता, बऱ्यापैकी पक्षातला कार्यकर्ता, पदाधिकारी कार्यकर्ता, आणि ते चढत्या पाळीने तो काम करायचा. त्याला त्याप्रमाणे संधी मिळायची, पदं मिळायची आणि त्यावेळेला तुम्ही केलेल्या कामाचं नोंद केली जायची. आता हल्ली कार्यकर्ता म्हणजे 8-10 दिवस, महिनाभर, 6 महिने काम केलं की त्याला असं वाटतं की लगेच आपल्याला पक्षाचं काहीतरी मोठं पद मिळालं पाहिजे, कुठेतरी महानगरपालिकेचा नगरसेवक झालं पाहिजे. जर नगरसेवक झाला तर त्याला असं वाटतं की आता आमदार कधी होईल. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 25-25, 30-30 वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा नगरसेवक होण्यासाठी एवढा कालावधी जावा लागायचा. आमदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती. आता मात्र कार्यकर्त्याला हे, आणि त्याला आज तुम्ही नाही दिलं तर लगेच तो दुसरीकडे जातो, त्यांनी नाही दिली तर तिसरीकडे जातो.
अस्सल कार्यकर्ता हल्ली शोधणं अवघड आहे. मी माझ्या परीने, माझ्या अल्पबुद्धीने असं म्हणेल की ज्याची पक्षावरती निष्ठा आहे आणि निरपेक्ष वृत्तीने काम करतोय, पक्षासाठी काम करतोय, नेत्यावरती निष्ठा ठेवतोय, काही मिळालं नाही, काही मिळालं तरी आनंदी राहतोय, पण पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाची निष्ठा सोडत नाही, तो माझ्या दृष्टीने खरा कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता.